मंडळी, सध्या एफडीए तर्फे महाराष्ट्रभरात तुफान कारवाया केल्या जातात. आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या कारवाया कधीच झाल्या नाही. आणि तुकाराम मुंडे वारंवार प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात. काल नुकत्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी दुधात होणारी भेसळ या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, दुधात होणाऱ्या भेसळी संदर्भात त्यांनी कशा पद्धतीने दूध काढलं जातं, त्याच्यानंतर ते शीतगृहापर्यंत पोहोचलं जातं, त्या ठिकाणी काय काळजी घ्यायला पाहिजे, किंवा बंद पॅकेट आहे त्यावरती काय काळजी घ्यायला पाहिजे, या सर्व सूचना त्यांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिल्या आहेत. खरं तर याचा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. मुंबईमध्ये बनावटी दूध या ठिकाणी केमिकल पासून बनवण्याचा प्रकार सर्रास सुरू होता आणि त्यामुळे आपल्या लहान बाळाला दूध कसं द्यायचं का नाही, हा प्रश्न प्रत्येक आईला पडला होता. खरं बघायला गेलं तर काल तुकाराम मुंडे यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, दुधाचे जे डब्बे असतात, दुधाचे जे पावडर्स असतात, ते कुठल्या मुलाला वापरायला पाहिजे किंवा बिलो 6 वर्षाच्या मुलाला वापरायची नाही, ही टॅग लाईन त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जे दूध फॅट युक्त आहे, कुठल्याही दुधावरती कुठली पब्लिसिटी, एक्स्ट्रा पब्लिसिटी करू नये आणि सगळ्यांसाठी एक नियम बनवण्यात आले आहे. खरं बघायला गेलं तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आज शेतकरी राजामध्ये मात्र प्रचंड आनंद आहे. जो शेतकरी आतापर्यंत प्रामाणिकपणे दूध काढून शीतगृहापर्यंत पोहोचत होतं आणि त्याला त्याच्या दुधाचा मोबदला हा कमी मिळायचा, आता त्याला असं वाटतं की माझ्या दुधाला आता 100 रुपये तरी भाव मिळेल. आणि खरंच जर एखादं प्युअर दूध जनतेपर्यंत पोहोचत असेल तर जनताही पैसा द्यायला मागे पुढे पाहणार नाही. यामध्ये जी भेसळ आहे ती भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंडेनं उचललेलं पाऊल हे कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकातून त्यांचं स्वागत केलं जात आहे. खरं तर याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे धाबे दणाणले आहेत. कारण काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी कशा पद्धतीने शीतगृह असायला पाहिजे किंवा शीतगृहामध्ये जर एफडीए ची टीम त्या ठिकाणी गेली तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कुठली कारवाई होऊ शकतं, त्याबरोबर दूध काढल्यानंतर शीतगृहापर्यंत किती वेळात पोहोचायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्याचबरोबर एखादं खुलं दूध जेव्हा आपण विकतोय ते खुलं दूध विकता येणार नाही आणि जर एखादं ताजं दूध विकत असेल तर तुम्हाला तिथं लिहावं लागेल की गरम केल्यानंतरच ह्या दुधाचा वापर करण्यात यावा. ह्या सगळ्या गोष्टी आज जाणून घेऊयात. तुकाराम मुंडे यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये नक्की काय सांगितलं, सविस्तर मुद्दे पहा, कारण तुम्हालाही हे कळेल की सध्या महाराष्ट्रात कुठले नियम बनवले आहेत. त्याबरोबरच तुकाराम मुंडे यांनी 10 लाखापासून 2 लाखापर्यंत कसा फाईन लावला आहे आणि शिक्षा, एखाद्याला त्यातून दुर्घटना झाली तर होणारी शिक्षा काय आहे ते देखील जाणून घेऊयात आजच्या ह्या स्पेशल कार्यक्रमामध्ये. आणि अशा केसमध्ये डेथ झाला तर कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त आजन्म कारावास. स्वरूपाची नसलेली दुखापत झाली तर 3 लाखापर्यंत दंड आहे, 1 वर्षाचा कारावास आहे. कोणतीही दुखापत झाली नसल्यास 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 3 लाखापर्यंत दंड आहे. दुधाच्या संपर्कात येणारे सर्व पृष्ठभाग, भांडी, जे तुमचा सरफेस एरिया जिथे जिथे असेल तिथे, भांडी, युटेन्सिल ज्याला म्हणतो, पाईपलाईन, टाक्या व उपकरणे ही फूड ग्रेड लेवलचे पाहिजे. अन्न श्रेणीतील म्हणजे जर फूड ग्रेड जे सामान असतं ते वापरणं गरजेचं आहे. स्टेनलेस स्टील, फूड ग्रेड स्टेनलेस स्टील हेच प्रॉडक्ट वापरणं अपेक्षित गरज आहे, किंवा इतर मान्यता प्राप्त विषमुक्त गंजरोधक पदार्थांची असावीत, हे मॅन्डेट आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की स्टेनलेस स्टील नसतं किंवा फूड ग्रेड नसतं तर ते चालणार नाही. त्याचबरोबर ती तात्काळ किंवा चांगल्या पद्धतीने इमिजिएटली स्वच्छ करता आली पाहिजे, ज्याला आपण CIP म्हणतो, क्लिनिंग प्लेस, ते पटकन करता आलं पाहिजे, त्या दृष्टीची पाहिजे. तिसरा महत्वाचा जो मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतला, तो परवानाधारक जो आहे ते कीटक नियंत्रण, पेस्ट कंट्रोल जे आहे त्या बाबतीत त्यांचं संस्थेबरोबर टायअप पाहिजे, ज्या रजिस्टर्ड आहे त्यांच्याकडून ते पेस्ट कंट्रोल रेग्युलर बेसिसवर घेणं अपेक्षित आहे. तो वैध करार असला पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा उंदीर, कीटक व माशांचा प्रादुर्भाव याच्याबद्दल 0 सहनशीलता किंवा 0 टॉलरन्स पॉलिसी आहे, त्याप्रमाणे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. गेल्या वेळेस मी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इटरीच्या बाबतीत मी हे एक सांगितलं होतं की पेस्ट कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. माझ्या असं काही निदर्शनास येत आहे की बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सुधारणा डेफिनेटली केलेली आहे, परंतु काही ठिकाणी फक्त ते सर्टिफिकेट दाखवलेलं गेलेलं आहे की आम्ही करून घेतलेलं आहे म्हणून, पण ते केलं जात नाही. त्यांच्यावरती आम्ही फक्त सस्पेन्शनशीच नव्हे तर रजिस्ट्रेशन कॅन्सलची कारवाई करून त्याच्यावर प्रॉसिक्युशन पण करणार आहोत. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की फसवण्यासाठी करू नका, हे कंप्लायन्ससाठी आहे, हे थ्रेटन करण्यासाठी नाही, कारण याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा आपल्या नागरिकावरती, प्रत्येकावरती होतो, कारण ते फूड कंझ्युम केलं जातं आणि त्याचे परिणाम होतात. दुसरा जो मुद्दा मी सांगितला तो दूध स्वीकारणे, खरेदी,
साठवणूक व शीतसाखळी हा एक क्रिटिकल पॉईंट आहे. याच्यामध्ये जे दूध घेतो आपण ते सर्व दूध व कच्चा माल जो आहे हे फक्त रजिस्टर्ड व्हेंडर्स कडूनच घेणं अपेक्षित आहे, कारण आपल्याला ट्रेस करणं गरजेचं आहे. मॅन्डेट आहे रजिस्टर्ड व्हेंडर्स असणं, त्यांचे रेकॉर्ड असणं, दररोज किती घेतलं त्याचं रेकॉर्ड असणं, त्याच्यामध्ये रिजेक्टेड जर काही दूध असेल तर त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं, त्याचं रजिस्टर मेंटेन करणं, ते सबमिट करणं, हे सर्व जे कलेक्शन सेंटर्स आहेत, जे युनिट आहेत त्यांना मॅन्डेटरी आहे. हे खरेदी व संकलनाबाबतच्या नोंदी कमीत कमी 6 महिने हे त्यांनी प्रिझर्व करायच्या. 6 महिन्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा ऑथॉरिटीने ते रेकॉर्ड जर मागितलं तर त्यांनी सबमिट करणं मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर प्राप्त होणाऱ्या प्रत्येक खेप ज्याला ट्रिप म्हणतो, टँकरच्या माध्यमातून असेल किंवा इतर असेल, ती स्वीकृतपूर्वी चाचणी करणं बंधनकारक आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे टँकर येतो त्यावेळेस ऍक्सेप्ट करण्याच्या अगोदर त्याच्या ज्या मॅन्डेटरी टेस्ट आहेत त्या कंपल्सरी आहेत. त्या टेस्टमध्ये ते स्टँडर्ड प्रमाणे जर असेल तरच ते ऍक्सेप्ट करायचे, अन्यथा रिजेक्ट करायचे. आणि रिजेक्ट केलेला जो गुड्स आहे किंवा जे व्हेकल आहे त्याच्या बाबतीतचे इन्फॉर्मेशन बाकी सर्वांना पण द्यायची. अन्यथा काय होतं की एका ठिकाणी रिजेक्ट केला जातो, तेच टँकर दुसरीकडे जातं, तिथं ऍक्सेप्ट केलं जातो, ते चालणार नाही. बैठकीमध्येही मी सांगितलं होतं, आता मी परत रिपीट करतोय की अशा प्रकारचं एका ठिकाणी जर गुड्स रिजेक्ट केलं आणि ते कारण द्यावं लागतं की तुम्ही ह्या कारणासाठी आम्ही रिजेक्ट करतोय, तर दॅट विल नॉट बी ऍक्सेप्टेड एनिवेअर. आणि असं जर झालं तर जो घेणारा आणि विकणारा दोघांना आम्ही जबाबदार पकडून त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. हे करताना कोणत्या प्रकार ज्यावेळी रिसेप्शन करतो तर आपण काय बघितलं पाहिजे, कोणत्या प्रकारच्या टेस्ट आपण जे म्हणतो, साध्या असे टेस्ट असतात पण इम्पॉर्टंट आहेत, क्रिटिकल आहेत. जरा ऑर्गॅनोलेप्टिक तपासणी म्हणतात. आता ऑर्गॅनोलेप्टिक म्हणजे काय, आपल्याला आपल्या डोळ्याने दिसतं, नाकाने वास येतो, ह्या ज्या गोष्टी बघायच्यात, कलर असेल, ह्या गोष्टी त्याला ऑर्गॅनिक आपल्या ऑर्गन्सनी पंचेंद्रिय म्हणतो आपले जे आहेत त्याच्या माध्यमातून पहिली टेस्ट असते, ते आपण बघायची असते. त्याचबरोबर तापमान, टेम्परेचर आहे ते बघायचं असतं. दूध स्निग्धांश म्हणजे फॅट जे आहे त्याच्यामधलं ते टेस्ट करायचे असते. त्याचबरोबर सॉलिड नॉट फॅट्स याची काय परिस्थिती बघायची असते. क्लॉट ऑन बॉइलिंग किंवा अल्कोहोल टेस्ट ज्याला म्हणतो ती करायची असते. ही सर्व गोष्टी जर केल्या तर बेसिकली ते स्टँडर्ड प्रमाणे आहे किंवा सबस्टँडर्ड आहे किंवा अनसेफ आहे आपल्याला कळतं, आणि त्याच्यानंतरच ते दूध ऍक्सेप्ट करायचं आणि मग पुढे जाऊ द्यायचं. ते जर त्या टेस्टमध्ये सबस्टँडर्ड येत असेल तर ते रिजेक्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांना सांगून ते रिजेक्ट ऍक्च्युअली डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, कोणत्याही दुसऱ्या चेनकडे जाता कामा नये. दुसरी महत्वाची जबाबदारी शीत साखळी, हे खूप क्रिटिकल आहे. कोल्ड चेन ज्याला म्हणतो, कोल्ड चेन मेंटेन करणं हे बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड, कॉम्प्रोमाइज आपण मान्य करणार नाही. कच्चं दूध जास्त शक्यतोवर लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कोणत्याही परिस्थितीत 2 तासाच्या आत कोल्ड चेन मध्ये आणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दूध काढल्यानंतर 2 तासापर्यंत ते व्यवस्थितपणे त्याला कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरियल किंवा हे ग्रोथ होत नाही. ते जर व्यवस्थित आपण सॅनिटरी कंडिशन मध्ये व्यवस्थित ठेवलं, प्रिझर्व केलं तर. पण 2 तासानंतर त्याला मात्र तासाच्या आत ऑलमोस्ट आपल्याला कोल्ड चेन मध्ये आणायचं असतं. कोल्ड चेन म्हणजे इथं 4 डिग्री सेल्सिअस असतं. आणि म्हणून आपण गेल्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की जे मेजर ठोक खरेदीदार आहेत, डेअरीज आहेत किंवा पावडर प्लांट किंवा इतर मिल्क प्रोड्युसर्स आहेत, यांना डायरेक्टली जे घेतात तर ते सकाळी आणि संध्याकाळी 2 शिफ्टमध्ये कलेक्ट करा हे निर्देश दिले होते. कारण रात्री काढून ठेवलं तर सकाळपर्यंत ते ऑलरेडी खराब होणार आहे. टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस जर शेतकऱ्याकडे नसेल त्या पद्धतीने ठेवायचं तर ते खराब होऊन दुसऱ्या दिवशी येणार आहे आणि तो प्रॉब्लेम होतो. म्हणून 2 वेळच्या शिफ्ट करायचे मी सांगितलं होतं. त्या दृष्टीने काही कारवाई चालू आहे, ते परिपूर्ण होणं अपेक्षित आहे. ते थंड केल्यानंतर त्या 4 डिग्री सेल्सिअसला ट्रान्सपोर्ट अगदी डेअरी जाईपर्यंत किंवा प्रोसेस जाईपर्यंत मेंटेन करायचं आहे, हे त्याच्यामधलं मॅन्डेट आहे. आणि जर फ्रोझन फूड असेल तर त्याला -18 डिग्री सेल्सिअस मध्ये प्रिझर्व करणं अपेक्षित आहे. कोल्ड आणि फ्रोझन याच्यामधला हा फरक आहे, 4 डिग्री आणि -18 डिग्री. हेच करत असताना परत गेल्या वेळेस सांगितलं होतं की हे पदार्थ जे आहेत जमिनीपासून उंच, भिंतीपासून दूर, झाकलेल्या, लेबल लावलेल्या, कीड प्रतिबंधक भांड्यातच ठेवायचे आहेत. त्या गाईडलाईन्स आहेत, त्याला फिफो सिस्टमनुसार ते इम्प्लिमेंट करायचं आहे. हा एक दुसरा भाग झाला. तिसरा क्रिटिकल जो पॉईंट आहे तो आहे उष्णता प्रक्रिया, भरणे, सीलबंद करणे आणि पॅकेजिंग करणे. हा क्रिटिकल तिसरा पॉईंट आहे. याच्यामध्ये हीट ट्रीटमेंट जी आहे ती योग्य प्रमाणात झाली पाहिजे, योग्य वेळेत झाली पाहिजे. जसं की आपल्या नियमानुसार असं आहे की पाश्चरायझन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर पाश्चरायझन म्हणजे 63 डिग्री म्हणजे 63 डिग्री सेल्सिअसला कमीत कमी 30 मिनिटं तुम्हाला तापवावं लागतं. आय रिपीट, 63 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटं
किंवा 72 डिग्री सेल्सिअसला तुमचं 15 सेकंद किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन या लेवलला केलं तरच पाश्चरायझेशन होतं, नाही तर पाश्चरायझ होत नाही. ते पाश्चरायझेशन त्या लेवलला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर इमिजिएटली ते 4 डिग्री सेल्सिअसला आणायचं. ही ट्रीटमेंट झाली की कोल्ड तुमची 4 डिग्रीपर्यंत आणायची, मग ते पाश्चरायझ दूध होतं. अदरवाईज ते पूर्णपणे होत नाही. परवाना किंवा नोंदणी क्रमांक, लागू असल्यात डेअरी प्रोडक्टचा लोगो असेल तर लोगो, घटकांची यादी, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत त्याची यादी, पोषण विषयक माहिती, न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉडक्ट ऑर द फूड, म्हणजे मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट जे असेल त्याच्याबद्दलची. हिरवे इथं चिन्ह आहे, कारण हे डिफाईंडच व्हेजिटेरियन म्हणून, त्याच्यामुळे त्याला हिरवाच चिन्ह भेटेल, त्याला रेड कधी भेटणार नाही. बेस्ट बिफोर एक्सपायरी किंवा यूज बाय हे दिनांक आणि मॅन्डेटरी व्यवस्थित पाहिजे, त्याच्यानंतरचं वापरायचं नाही. निव्वळ प्रमाण म्हणजे किती, नेट ज्याला म्हणू, ते किती आहे. उत्पादक किंवा पॅकिंग करण्याचे नाव व संपूर्ण पत्ता हे मॅन्डेटरी आहे. आणि कोणत्याही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे संघटन, फॅट, SNF, पोषण मूल्य, सेंद्रिय, नैसर्गिक, A1, A2 किंवा आरोग्याविषयक गुणधर्म याबाबत कोणताही खोटा, दिशाभूल करणारा किंवा अतिशयोक्ती दावा करता येणार नाही. आपण जे लेबलिंग करू किंवा ॲडव्हर्टाईज करताना ह्या कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये चालणार नाही. तर आमचे A1 आहे, A2 आहे, याच्यामध्ये असे क्वालिटीज आहेत, अगदी आईच्या दुधापेक्षा चांगलं आहे, हे ॲब्सोल्युटली मिसलिडिंग आहे. अशा कोणत्याही प्रकारचा क्लेम दूध किंवा दूध प्रॉडक्ट्सवाल्यांना करता येणार नाही. आणि असं जर कोणी करत असेल त्यांच्यावरती प्रॉसिक्युशन आणि क्रिमिनल प्रोसिडिंग सुद्धा आम्ही करू. हे करत असताना 6 महिन्याखाली बालकांनी वापरू नये हे काही ठिकाणी जे बंधनकारक आहे ते क्लिअरली लिहिलं पाहिजे. नॉट टू बी यूज फॉर इन्फॅन्ट्स बिलो 6 मंथ्स. ते कोणतं आहे, कंडेन्स स्किम मिल्क जे आहे त्या पद्धतीने बघितलं म्हणजे हे बाबतीत आहे. दूध पावडर, स्कीम मिल्क पावडर, गोड किंवा फ्लेवर कंडेन्स मिल्क तसेच द्रवरूप दूध पदार्थ करण्यासाठी पुनर्गठित करता येणाऱ्या तत्सम उत्पादनावर हे वाक्य महत्वाचे आहे. नॉट टू बी यूज फॉर इन्फॅन्ट्स बिलो 6 मंथ्स हे मॅन्डेटरी आहे. आणि माझी विनंती आहे की पालकांना सुद्धा या पद्धतीचे प्रॉडक्ट्स हे 6 महिन्याच्या खालच्या बालकांना किंवा इन्फॅन्ट्सना देऊ नयेत. ते त्यांच्यासाठी अनुज्ञेय नाही किंवा ते योग्य नाही, आणि म्हणून ते प्रॉडक्टवरती त्याचं लेबलिंग असणं अपेक्षित आहे. बाकीचे जे कंडेन्स मिल्क आहे, मशीन स्कीम मिल्क आहे किंवा पार्टली स्कीम्ड आहे, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर त्या लेबलिंगवरती असल्या पाहिजे. एक महत्वाचा, बऱ्याच वेळेस मला वेगवेगळे नागरिक किंवा आपल्यामधून काही प्रश्न विचारले जातात. आईस्क्रीम आहे, कुल्फी आहे, चॉकलेट आहेत किंवा सॉफ्टी आईस्क्रीम आहे, यांच्या बाबतीत सुद्धा लेबलवर स्पष्ट गोष्टी लिहिल्या पाहिजेत. कोणत्याही पदार्थामध्ये स्टार्च असल्यास यापैकी पॅकेजिंग व लेबलिंग नियमाच्या नुसार तो त्याच्यावर घोषित करावा लागणार. कोणी जर याच्यामध्ये स्टार्च यूज केला असेल किंवा कोणताही नॉन मिल्क प्रॉडक्ट त्याचा जर यूज केला असेल तर तो तुमच्या लेबलवरती डिस्प्ले करणं, लिहिणं हे बंधनकारक आहे. प्रत्येक पॅकेजवर बॅच क्रमांक असेल, कोड किंवा लॉट क्रमांक बंधनकारक आहे. अलर्जन त्याच्यामध्ये दाखवलेलं असेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कंटेन्स मिल्क, ट्री नट्स, इतर ज्या गोष्टी आहेत त्या नमूद करायच्या जर त्यांनी टाकलेल्या असतील तर. नाशवंत उत्पादनासाठी कीप इन रेफ्रिजरेटेड लिहायचं आहे, तेही त्यांनी बंधनकारक लिहिलं पाहिजे. दूध पावडरसाठी स्टोअर इन कूल, ड्राय प्लेस इन अन एअर टाईट कंटेनर, ही त्याच्यावरती मॅन्डेटरी कंडिशन आहे, ती लिहिली पाहिजे. आणि हे सामान ठेवताना म्हणजे फूड प्रॉडक्ट ठेवणार त्याची काळजी जे युजर्स आहेत त्यांनी पण घेतली पाहिजे. आता दूध आणि दुधाचे जे मानकं आहेत ते मी वाचून दाखवत नाही, आपल्याला माहिती आहे. तर फॅटचा, गाईच्या दुधाचा काय, म्हशीच्या दुधाचा काय, शेळीच्या दुधाचा काय, ते पूर्ण वेबसाईटवर आहे, माझ्या प्रेस नोटमध्ये आहे, ते डिटेल मी जात नाही. 2 महत्वाच्या गोष्टी मला अजून सांगायच्या, त्याच्यामध्ये एक रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क आणि दुसरं तुमचं आहे रिकंबाईंड मिल्क. हे रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क म्हणजे काय, तर हे ड्राईड मिल्क आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड दूध आहे. याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी मिसळून संबंधित प्रकारच्या दुधासाठी विहित करण्यात आलेले पाणी घनपदार्थ प्रमाण पुन्हा स्थापित करून दुधाच्या विहित संरचना प्राप्त होतील असं तयार केलेलं मिल्क. आणि रिकंबाईंड मिल्क म्हणजे पुनर्संयोजित मिल्क म्हणतात त्याला. प्रिझर्व स्वरूपातील दुग्धजन्य म्हणजे मिल्क फॅट जो प्रिझर्व केलेला आहे तो, व मिल्क सॉलिड नॉट फॅट्स याच्यामध्ये पाणी करून तयार केलेला आहे, हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. हे वापरताना त्याच्यामध्ये दुधाच्या बाबतीतला स्निग्धांश,
स्निग्धांश विरहित घनपदार्थ स्त्रोत ह्या केवळ वाळविले ड्राईड किंवा सदन म्हणूनच दुधाचा वापर करावा आणि त्याचप्रमाणे असणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये एक फूड ॲडिटिव्ह जे अलाउड आहेत तेच ऍड करायचे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही करायचं नाही. ज्या ठिकाणी फॉर्टिफिकेशन ऑफ मिल्क झालेलं आहे, म्हणजे या ठिकाणी व्हिटॅमिन्स पर्टिक्युलरली ए आणि व्हिटॅमिन डी टाकलंय, त्या याच्यावरती एफ हा मोठा बोल्ड लेटरमध्ये लिहायचं, त्याकडून लोकांना कळेल की याच्यामध्ये फॉर्टिफिकेशन कोणत्या पद्धतीच्या आहेत. हे करत असताना पाश्चराईजच्या बाबतीत एक 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या मी सांगायच्या म्हटलं होतं, तर त्या सीलबंदला कोणत्याही प्रकारचे छेडछाड जर असेल तर कुणीही विकत घेऊ नये आणि विकणाऱ्याने ते विकू नये. ड्युली लेबर्ड पॅकमध्ये विक्रीस देता येतं, त्याच्या व्यतिरिक्त देता येत नाही. फिलिंग आणि सिलिंग हे अंतिम उष्णता ज्यावेळेस असते त्या मोमेंटला करायचं असतं, त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर नाही, हे त्यांना पाहायचे. पाश्चराईज प्रमाणित किंवा इतर कोणताही उष्णता प्रक्रिया केलेलं जे दूध आहे ते उघड्या कॅनमधून, ड्रममधून किंवा सीलबंद नसलेल्या पात्रामधून सुट्या स्वरूपात विक्री करणं अनुज्ञेय नाही. ते सीलबंदमध्येच विक्री करावं लागेल, त्याला ओपन करून ते ॲज अ लूज मिल्क म्हणून ते आपल्याला विकता येणार नाही. आणि म्हणून फिलिंग अँड बॉटलिंग व सिलिंग याची प्रक्रिया जे प्लांट आहेत त्यांनी व्यवस्थितपणे पाळणे, ते इम्प्लिमेंट करणे, इन्क्लुडिंग सेलर पॉईंट पर्यंत ते बघणं गरजेचं आहे. आणि जर रॉ मिल्क असेल तर ते रॉ मिल्कवरती हे लिहिलं पाहिजे की याच्यामध्ये हे दूध कच्चे असून सेवन करण्यापासून उकळणं आवश्यक आहे, हे त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दूध संकलन केंद्राने काय करायचे हे मी दिलेलं आहे, त्याचे डिटेल गाईडलाईन आहेत. त्याचबरोबर दूध शीतकरण केंद्राने काय करायचे याच्या जवळजवळ 9 प्रकारच्या गोष्टी त्यांनी करायच्या. त्याच्यामध्ये क्लिनिंग इन प्लेस पाहिजे, तापमान मेंटेन केलेलं पाहिजे, इन्स्ट्रुमेंट पाहिजे, त्याचे कॅलिब्रेशन पाहिजेत, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. ह्या सगळ्या गाईडलाईन या माझ्या ऑर्डर्समध्ये आहेत, त्याच्यामुळे डिटेलमध्ये जात नाही. परंतु याच्यामध्ये ह्या ज्या गाईडलाईन्स मी सांगितल्या त्या ॲप्लिकेबिलिटी कोणाला सांगितली, एंड टू एंड आपल्याला सिस्टम ज्याला इकोसिस्टम म्हणतो ते आपण डेव्हलप करतोय. याच्यामध्ये जर व्हायोलेशन केले तर पनिशमेंट ज्या अनसेफ फूडच्या बाबतीत आहे किंवा अडल्चरेटच्या बाबतीत किंवा कृत्रिम दुधाच्या बाबतीत जे आहे, ज्याला सिंथेटिक मिल्क म्हणतो आपण, जे केमिकल पासून बनवलेलं असतं त्याच्या बाबतीत, आणि अशा केसमध्ये डेथ झाला तर कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त आजन्म कारावास, इतकं आहे 10 लाख रुपये दंड आहे. त्या अशा अवनदामुळे जर गंभीर दुखापत झाली, जर ग्रीव्हस इंजरी म्हणून 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे. गंभीर स्वरूपाची नसलेली दुखापत झाली तर 3 लाखापर्यंत दंड आहे, 1 वर्षाचा कारावास आहे. कोणतीही दुखापत झाली नसल्यास 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 3 लाखापर्यंत दंड आहे. आणि सबसिक्वेंटचा जर असेल तर ऑफकोर्स फर्स्ट कन्व्हिक्शन 1 लाख रुपये दंड अतिरिक्त वापर लावला जाऊ शकतो. अन्न सुरक्षा ऑफिसर जे आहेत आपले FSO यांनी जप्त केलेला किंवा ताब्यात केलेले दूध किंवा इतर कोणत्याही वस्तू हस्तक्षेप करता येणार नाही. ती हटवणे किंवा त्याच्याशी छेडछाड करणे हा 6 महिन्यापर्यंत कारावास आहे. त्याच्यामुळे ऑफिसरच्या याच्यामध्ये आपण जे म्हणतो की माझ्या सेंटरमध्ये, माझ्या युनिटमध्ये मी एंट्री करू देणार नाही, हे आपल्याला चालणार नाही. ऑफेन्सेस बाय कंपनी जे करतात तो गुन्हा झाल्यास प्रत्येक कंपनीवर त्याच्यावर व्यवसायाचं जे आहे पूर्णपणे कारवाई करण्यात येईल. दंडाच्या बाबतीत जर बघितलं तर रजिस्ट्रेशन नसेल किंवा लायसन्स नसेल तर 10 लाख रुपये दंड आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. अप टू 10 लाख इज अ फाईन. दिशाभूल करणारी ॲडव्हर्टाईज असेल, खोटी असेल तर 10 लाखापर्यंतचा दंड आहे. आतापर्यंत अनफॉर्च्युनेटली आम्ही दंड खूप कमी करायचे, इथून पुढे आम्ही मॅक्सिमम दंड, म्हणजे कोणी दिशाभूल केली तर 10 लाख रुपये दंड लावणार, या पद्धतीने काम करणार आहे. फॉल्स क्लेम इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यामध्येही 10 लाखापर्यंतचा दंड आहे. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पदार्थावरती भेसळकारक पदार्थाचा ताबा ठेवणे, तो पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्यास 10 लाखापर्यंतचा दंड, इतर बाबतीत 2 लाखापर्यंतचा दंड ही तरतूद आहे. मागणी केलेल्या स्वरूपाचे, गुणधर्माचे किंवा गुणवत्ता नसलेले दूध किंवा दुधाचे पदार्थ विकणे याच्यामध्ये 5 लाखाचा दंड आहे. त्याच्यामुळे ह्या दंडाच्याही तरतुदी आपल्या हे डिटेलमध्ये दिलेल्या आहेत, ह्या सर्वांना लागू आहेत.